कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, निशी, हा मूर्ख हाक्का मारतोय तिला। ती परत यायची नाही तर संधीचीच वाट बघतेय ती। मी त्याला खरं सांगून चूक तर नाही ना केली। निशी, निशी, काय झालं नीरज? गेली ना? नाही ना थांबली? मी पण तिला थांब थांब म्हणत होते, पण नाही ऐकलं माझं तिने। काही झालं तरी ती आपल्याकडे आली होती, असं कसं पाठवायचं? मी म्हणाले आलीयस तर नीरजला भेट, त्याच्याशी बोल, नीरजला बरं वाटेल, तुमच्यातले गैरसमज मिटवून टाका। मी तिला म्हणाले की तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू मला कितीही दुखवणारं बोललीस तरी तू लहान आहे असा विचार करून मी विसरून सुद्धा गेले, पण तिने माझं नाही ऐकलं। नीरज सरांचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं म्हणाली। तिला बोलायचं नव्हतं, मला भेटायचं नव्हतं, फक्त इथे कशाला आली होती? नीरज, राहू दे आता, पण नको विषय वाढवा। मॉम, तुला माहिती ती इथे कशाला आली होती ते? नीरज, तू मला नको विचारूस। मॉम, आय वॉन्ट टू नो, प्लीज सांग मला। ती ती तुझ्यासाठी मेसेज देऊन गेली आहे। कसला मेसेज? जाऊ दे नीरज, मला नाही सांगता येणार। मॉम, पण मला ऐकायचंय, काय मेसेज होता? नको हट्ट करूस नीरज, मला नाही सांगता येणार, प्लीज। मॉम, 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 प्लीज मला सांग, ती काय मेसेज देऊन गेली आहेत? काय सांगू मी तुला? सांग ना, काय सांगू मी तुला? तिने तुला सांगायला सांगितलंय की तू तिच्या दादांचा अपमान केलास, तूच तिच्याशी संबंध तोडले। आता तुम्ही इकडे आमच्या समोर नाही राहिलात तर बरं होईल। आम्हाला तुमचं तोंडही बघायचं नाहीये, आणि जरी राहिलात तर ह्या गावची माणसं तुम्हाला सुखाने जगू देणार नाही। नीरज सरांना सांगायला सांगितलंय, त्यांना माहित नाहीये त्यांनी कुणाशी वैर घेतलंय। हे गाव दादांचं आहे, हे खोतांचं गाव आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।